नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशाची घटना, देशाचं संविधान हा कोट्यवधी भारतीयांच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय, आस्थेचा विषय आहे. परंतु मुस्लिमांच्या धार्मिक आणि राजकीय नेतृत्वासाठी मात्र ही निव्वळ गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. एक राजकीय सोय किंवा ढाल, जेव्हा ही ढाल उपयोगाची नसेल तेव्हा बाजूला सरायची आणि शरियाचा जय जयकार करायचा. ही मानसिकता स्पष्ट करणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसामध्ये राज्यात घडलेल्या आहेत. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी मुस्लिमांसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये 20% जागा देण्यात याव्यात आणि उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात पुण्यामध्ये एक मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये सर तन से जुदा अशा घोषणा देण्यात आल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, लोकशाहीच्या चौकटीमध्ये जेवढं मिळेल तेवढं खेचत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला वेळ येईल तेव्हा लोकशाही खुंटीला टांगून ठेवायची आणि सर तन से जुदाच्या घोषणा द्यायच्या. मुस्लिम नेतृत्वाची ही दुटप्पी भूमिका त्यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण करणारी आहे. एक आवाज उठतो, त्या आवाजामध्ये दुसरा आवाज मिसळतो आणि असे अनेक आवाज मिसळले गेल्यानंतर एक कोरस निर्माण होतो. असाच एक राजकीय कोरस महाराष्ट्रामध्ये घुमताना दिसतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी एकतर्फी मतदान केलं आणि राज्यातलं राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकलं. आता मुस्लिम मतदारांना, मुस्लिम नेत्यांना या मतांची किंमत वसूल करायची आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अशी जाहीरपणे मागणी केली होती की लोकसंख्येच्या टक्क्यानुसार मुस्लिमांना 40 जागा लढायला मिळाल्या पाहिजेत. ते असं म्हणाले की 40 देता येत नसतील तर किमान 20 तरी द्याव्यात. परंतु असलम शेख यांनी हुसेन दलवाई यांच्यावर कडी केलेली आहे. असलम शेख म्हणालेले आहेत की मुस्लिमांना विधानसभेच्या किमान 20% जागा मिळायला पाहिजेत आणि त्याच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदसुद्धा मिळालं पाहिजे. हुसेन दलवाई यांनी जेव्हा जागांची मागणी केली होती तेव्हा लोकसंख्येच्या टक्क्याचा आधार तरी घेतला होता. परंतु असलम शेख कोणत्या आधारावर 20% जागा मागतायत हे कळायला मार्ग नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांची जी अधिकृत टक्केवारी आहे त्याच्यामध्ये कदाचित असलम शेख यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मतदारसुद्धा जोडला असावा आणि त्याच्यानंतर त्या संख्येच्या आधारावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना 20% जागा लढायला मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे. 1947मध्ये देशाची फाळणी झाली आणि त्याच्या आधी देशामध्ये जो राजकीय घटनाक्रम दिसत होता त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ लागलेली आहे. फाळणीच्या आधी मुस्लिमांनी राखीव मतदारसंघ मागितले. आम्ही वेगळे आहोत, आम्हाला वेगळे काढून द्या, ही ती मानसिकता होती. आधी राखीव मतदारसंघ मागितले, त्याच्यानंतर देशाच्या भूभागाचा एक तुकडा मागण्यात आला. मोहम्मद अली जिना जे मुस्लिम लीगचे नेते होते त्यांनी डायरेक्ट ॲक्शनची घोषणा केली होती. ही डायरेक्ट ॲक्शन म्हणजे काय होतं? हिंदूंची हत्या, हिंदूंच्या संपत्तीची जाळपोळ आणि हिंदू महिलांवर बलात्कार. आता सर तन से जुदाच्या घोषणा दिल्या जात आहेत. या देशातल्या मुस्लिमांच्या राजकीय आणि धार्मिक नेतृत्वाने लोकशाहीचा खूप मोठ्या खुबीने वापर केला. एकगठ्ठा मतांची ताकद दाखवायची आणि आपल्या मागण्या चढत्या क्रमाने राजकीय पक्षांच्या गळी उतरवत राहायच्या. मुस्लिमांचा राजकीय दबावगट निर्माण करायचा आणि दुसऱ्या बाजूला संविधानाची डाल पुढे करून शाहीनबागसारखी आंदोलनं रेटत राहायची. दिल्लीच्या रस्त्यावर अनेक महिने चाललेलं शाहीनबागचं आंदोलन आपल्याला आठवत असेल. शेकडो महिला रस्त्यावर ठिय्या देऊन महिनोन्महिने बसल्या होत्या. केंद्र सरकारची कोंडी करणं हा या आंदोलनाचा उद्देश होता. परंतु आंदोलनाची ढाल कोणती होती? या महिलांच्या हातामध्ये संविधान बचावचे फलक होते. अनेकांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र असलेले फलक होते. म्हणजे जेव्हा सरकारची कोंडी करायची असते, राजकीय फायदे मिळवायचे असतात, तेव्हा संविधानाचा वापर करायचा आणि जेव्हा सर तन से जुदा घोषणा दिल्या जातात तेव्हा या संविधानाचा विसर कसा काय पडतो? या घोषणा देणाऱ्यांना संविधानाची आठवण का होत नाही? आणि या घोषणा जेव्हा दिल्या जातात तेव्हा त्या संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत, कोणत्या तरतुदीच्या अंतर्गत दिल्या जातात? अजिबात नाही, कारण या घोषणांचा आधार केवळ आणि केवळ शरिया हाच असतो. महंत रामगिरी महाराज यांच्या त्या कथित वक्तव्याच्या विरोधात पुण्यातल्या मुस्लिमांनी बंड गार्डन येथे मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सर तन से जुदाच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा पोलिसांच्या समोर देण्यात आल्या. महंत रामगिरी महाराज यांनी जे काही सांगितलं प्रेषिताबद्दल तो काही गौप्यस्फोट नव्हता. याच्या आधी अनेक मौलवींनी, झाकीर नाईकसारख्या मुल्लाने याबाबत जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे. प्रेषिताने 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं असं जेव्हा झाकीर नाईक सांगतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात खंत किंवा खेद नसतो. असलाच तर तो अभिमान असतो. मग तेच जेव्हा महंत रामगिरी महाराज सांगतात तेव्हा त्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा का दिल्या जातात? बरं, मुस्लिमांचे नेते येथे सुद्धा दुटप्पीपणा करून जातात. ज्या वक्तव्यासाठी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा दिल्या गेल्या असे अनेक अपराध मौलवीसुद्धा करतात, मुस्लिम समाजातील अनेक नेते करतात, अनेक सर्वसामान्य लोक करतात. मग त्यांना दगडाने ठेचून मारा, त्यांचे हात कापा, अशा प्रकारच्या शिक्षा देण्याची तरतूद किंवा आठवण या लोकांना तेव्हा होत नाही.
परंतु ही आठवण होते रामगिरी महाराजांबद्दल, ही आठवण होते नुपूर शर्माबद्दल. देशाच्या संविधानाबद्दल भारतीय मुस्लिमांची आणि मुस्लिम नेतृत्वाची जी भूमिका आहे ती पूर्णपणे दुटप्पीपणाची भूमिका आहे. संविधान फक्त सोयीसाठी वापरलं जातं. समान नागरी कायदा लागू करणार अशा प्रकारची घोषणा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केली, तेव्हा मुस्लिम नेत्यांनी तात्काळ त्याला विरोध सुरू केला. मुस्लिम नेते असं म्हणतायत की समान नागरी कायदा हा शरियाच्या तत्वांच्या विरोधात आहे. आता भारताचा आणि शरियाचा संबंध काय? भारत हे काही इस्लामी राष्ट्र नाही आहे. हा देश घटनेनुसार चालतो, हा देश शरियानुसार चालत नाही. तरीसुद्धा जेव्हा अशा प्रकारच्या समान नागरी कायद्यासारख्या कायद्याच्या घोषणा केल्या जातात, तेव्हा मुस्लिम नेते त्याला शरियाची फुटपट्टी लावून मोकळे होतात. आमचा शरियाची संबंध नाही आहे, आमचा संबंध फक्त घटनेशी आहे, हे त्यांना कोणीतरी ठणकावून सांगण्याची गरज आहे. आणि जे लोक सर तनसे जुदा अशा प्रकारच्या घोषणा देतात, अशा घोषणा देणाऱ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता चिरडून टाकण्याची गरज आहे. मुँह में राम बगल में छुरी अशा प्रकारची एक म्हण आहे. मुस्लिमांची मानसिकता नेमकी तशीच आहे. मुँह में संविधान और बगल में शरिया यांचे अंतरंग हे शरियाचेच अंतरंग आहेत. असलम शेख जी काही मागणी करतायत 20% मुस्लिमांना विधानसभेची तिकीट देण्यात यावीत, ती एक रणनीती आहे. ती रणनीती आहे लोकशाही मार्गाने या देशामध्ये शरिया आणण्याची. असलम शेख ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या मतदारसंघामध्ये मालवणी नावाची एक खूप मोठी वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये लव जिहाद आणि लँड जिहाद हे खेळ उघडपणे खेळले जातात. याच भागामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात आश्रय घेतलेला आहे, अशा प्रकारची सुद्धा उघड चर्चा आहे. हीच मंडळी नंतर कायदेशीर पुरावे बनवतात, आधार कार्ड बनवतात, रेशन कार्ड बनवतात, मतदार बनतात आणि असलम शेख यांच्यासारख्यांना निवडून देतात. सर तनसेजुद्दा हा शरियातून निर्माण झालेला उन्माद आहे आणि हा उन्माद लोकशाही मार्गाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याच्यासाठी संविधानाचा वापर केला जातो आहे आणि म्हणून असलम शेख आणि तत्सम मंडळी जी आहेत त्यांच्या कारवायांकडे बारीक नजर ठेवून बघण्याची गरज आहे. त्यांच्या कारवायांबाबत हिंदू समाजाने डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.